नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला 12वीचा बोर्डचा पेपर झालेला आहे अकाउंट विषयाचा। त्या अकाउंट विषयामधील आपण प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहात। अतिशय सोपा आलेला पेपर या वर्षीचा। त्यामध्ये प्रश्न पहिला गटात न बसणारे शब्द ओळखा आलेला आहे। प्रश्न पहिल्यातला गटात न बसणारे शब्द, ठीक आहे ना। त्याच्यामध्ये पहा, पहिले दिले विक्री झालेले भांडवल, त्यालाच खपलेले भांडवल म्हणतात, तर हे भांडवल आहे। त्यानंतर मागणी केलेले भांडवल, हे देखील भांडवल आहे। त्यानंतर वसूल झालेले भांडवल, हे देखील भांडवल आहे। हे वेगळं दिलेलं आहे समहक्क भाग किंवा समभाग, तर उत्तर आहे समभाग, गटात न बसणारा शब्द। त्यानंतर दुसरं दिले इमारत, देय विपत्र, उपस्कर आणि यंत्र, तर इमारत, उपस्कर म्हणजे फर्निचर आणि यंत्र हे तिन्ही संपत्ती आहेत, परंतु देय विपत्र हे देयताचं पद आहे, त्यामुळे हे देय विपत्र काय आहे, वेगळा आहे, गटात न बसणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तिसरा विपत्र स्वतःजवळ ठेवणे, विपत्राची नोंदणी, विपत्र वटविणे आणि विपत्राचे प्रश्नांकन। तर या इतक्यापैकी लक्षात ठेवायचं, विपत्र स्वतःजवळ ठेवणे हे आपला आदेशक काम करू शकतो, विपत्राची वटविणे देखील आदेशक काम करतो, विपत्राचं प्रश्नांकन देखील आदेशक काम करतो, परंतु विपत्राची नोंदणी हे नोंदणी अधिकारी करतो, त्यामुळे उत्तर नोंदणी अधिकारी किंवा विपत्राची नोंदणी। हे गटात न बसणारा तिसरा शब्द, पहिल्याचं समभाग, दुसऱ्याचं देय विपत्र आणि तिसऱ्याचं विपत्राची नोंदणी। त्यानंतर चौथं बघा, अंकेक्षण शुल्क, विमा, वैद्यकीय खर्च हे सर्वजण खर्च आहे, परंतु किरकोळ प्राप्ती दिली म्हणजे उत्पन्न दिलेलं आहे, त्यामुळे गटात न बसणारा तो आहे किरकोळ प्राप्ती, बरोबर आहे। आणि शेवटी बघा, सामान्य निधी, धनको, गुंतवणूक, भांडवल, तर भांडवल, धनको आणि सामान्य निधी हे देयता बाजूचे पद आहेत, परंतु गुंतवणूक हे ताळेबंदाच्या संपत्तीला जाणारं पद आहे, त्यामुळे गुंतवणूक हे वेगळं आहे, गुंतवणूक गटात न बसणार आहे। तर अशा पद्धतीनं प्रश्न पहिला या ठिकाणी आपल्याला त्याचे उत्तर पाहायला मिळाले। तुम्ही नोट करून घ्या, किती विद्यार्थ्याचे याच्यामध्ये किती आलेले बरोबर आहे ते बघून घेऊ शकता तुम्ही। पहिल्याचं समभाग, दुसऱ्याचं देय विपत्र, तिसऱ्याचं विपत्राची नोंदणी, त्याच्यानंतर किरकोळ प्राप्ती आणि नंतर पाचवं शेवटचं गुंतवणूक। 5 पैकी 5 मार्क तुम्हाला असतील। नंतर कमेंट मध्ये सांगू शकता की किती मार्क तुम्हाला 20 पैकी आले। पूर्ण पेपर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सोडून दिला जाणार आहे, त्याचे उत्तर दाखवले जाणार आहेत। त्यानंतर प्रश्न पहिला सहमत आहात की असहमत हे आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी। सहमत की असहमत, अग्री किंवा डिसअग्री दिलेला आहे या ठिकाणी। तर बघा प्रश्न काय काय दिले, नफा न कमवणाऱ्या संस्था ताळेबंद तयार करत नाहीत, तर हे असहमत आहे, चूक आहे हे, कारण कोणत्याही संस्था ताळेबंद तयार करतात, त्यामुळे पहिला आहे असहमत। असहमत इथं चूक किंवा बरोबर विचारलं नाही, तर चूक किंवा बरोबर लिहायचं नाही, सहमत किंवा असहमत विचारलं, त्यामुळे असहमत त्याचं उत्तर। त्यानंतर दुसरं बघा, चालू खाते नेहमी नावे बाकी दर्शविते, तर चालू खाते नेहमी नावे दर्शविते का, नाही, कधी नावे दर्शविते तर कधी जमा दर्शविते, याचा अर्थ हे देखील काय, चूक आहे, म्हणजेच काय, असहमत, ठीक आहे ना। तर पहिले देखील असहमत, दुसरं देखील असहमत। तिसरं काय म्हणलं बघा, विनिमय विपत्र म्हणजे सशर्ती आज्ञा होय, म्हणजे विनिमय विपत्र जे आहे ना ते शर्तीची आज्ञा आहे म्हणते, शर्तीची म्हणजे ते अटी सहित आहे, एखादी त्याच्यासाठी अट असते म्हणते, परंतु विनिमय विपत्राची व्याख्याच आहे, विनिमय विपत्र हा एक लेखी दस्तावेज आहे, त्यावर विपत्र लिहिणाऱ्याने आपली सही करून विना अट आदेश दिलेला आहे, विना अट, तर ते विना अट आहे, म्हणजे याचा अर्थ इथं सांगितले अटी सहित आहे, सशर्त आहे, परंतु विनिमय विपत्र हे अटी सहित नाही, याचा अर्थ हे देखील असहमत आहे। म्हणजे पहिले तिन्ही देखील 1 2 3 हे तिन्ही देखील कसे आहेत, असहमत असहमत असहमत। त्यानंतर चौथं काय मध्ये बघा, निवृत्त भागीदाराला राखीव निधी आणि संचित नफ्यात हिस्सा मिळतो, म्हणजे जे रिटायर होणारा पार्टनर आहे त्याला राखीव निधीमध्ये मागच्या पैशामध्ये अधिकार मिळतो, तो बरोबर आहे, मिळतो त्याला, तर याचं उत्तर आहे सहमत। आणि त्यानंतर विचारलंय, विसर्जनाच्या वेळी रोख किंवा बँक खाते आपोआप बंद होते, आपोआप बंद होते याचा अर्थ आपोआप त्याच्या बेरजा येतात, तर बरोबर आहे, त्याच्या आराचा बेरजा बरोबर येतात, म्हणजे त्याचे करेक्ट उत्तर येऊ शकतं, म्हणून याला एक सहमत। तर बघा मग ब मध्ये पहिल्याचं असहमत, दुसऱ्याचं असहमत, तिसऱ्याचं असहमत
चौथ्या पाचव्याचं मात्र सहमत. असं जर आले असेल तर इथे देखील तुम्हाला 5 पैकी 5 मार्क. तर वरल्या 5 मध्ये या 5 मध्ये किती आपले आलेले आहेत बघून घ्या. आणि करेक्ट उत्तर आहेत बरं का, तुम्ही याच्यामध्ये काय असे कन्फ्यूज होऊ नका, हे मी सांगत आहे ते करेक्ट उत्तर आहेत. त्यानंतर क, प्रश्न पहिला क मध्ये बघा, रिकाम्या जागा भरायला आपल्याला आल्या होत्या. याच्यामध्ये तुम्हाला एकदम सोपे सोपे पर्याय दिलेले आहेत. पहिलं काय दिले बघा, संस्था विसर्जनाच्या वेळी संपत्ती आणि देयता या डॅडॅस खात्याला स्थलांतरित होतात. तर तुम्हाला माहित आहे ते रोखीकरण खात्याला स्थलांतरित होतात. रोखीकरण त्याचा अर्थ क मध्ये आपण विसर्जनाच्या मध्ये रोखीकरण खातं बनवतात आणि त्या रोखीकरण खात्याला सर्व संपत्ती आणि देयता काय करता मूळ किमतीवर घेत असतात. त्यानंतर भागीदारी करारात जर उल्लेख नसेल तर भागीदारीच्या कर्जावर किंवा भागीदाराच्या कर्जावर किती टक्के दराने व्याज देतात. तर तुम्हाला माहिती आहे उल्लेख जर नसेल तर 6% दराने व्याज देतात. 6%, बरोबर आहे. आणि जर उल्लेख असेल तेव्हा 5% देतात, परंतु उल्लेख नसेल तर म्हणले म्हणजे 6%, बरोबर आहे. म्हणजे ब उत्तर, पहिल्याचं क दुसऱ्याचं ब. त्यानंतर बघा तिसरं काय दिलं या ठिकाणी, जर भागीदाराने एखादी संपत्ती ठेवून घेतली, म्हणजे गणितामध्ये जे काय आपले पार्टनर दिलेले त्या पार्टनरने जर एखाद्याने संपत्ती ठेवून घेतली तर अशा वेळेस डॅडॅस खाते नावे केले जाते. तर आपलं उत्तर असेल त्या भागीदाराचं भांडवल खाते नावे केले जाते, बरोबर आहे. जर एखाद्या पार्टनरने संपत्ती ठेवून घेतली तर आपण एंट्री करता XY झड आहे, XY झड, त्याच्यापैकी झड पार्टनरने एखादी असेट ठेवून घेतली, फर्निचर किंवा बिल्डिंग ठेवून घेतली त्याने, तर आपण X ने ठेवून घेतलं त्यामुळे करता X चे कॅपिटल अकाउंट डेबिट. त्यामुळे त्या एखाद्यानं संपत्ती ठेवून घेतली तर त्या भागीदाराचं भांडवल खाते नावे केले जाते, म्हणजेच डेबिट केले जाते. तर त्याचं उत्तर आहे ब. त्यानंतर निवृत्त भागीदाराला द्यावयाची राशी रोख दिली नसल्यास, म्हणजे रोख रक्कम त्याला नाही दिली, तर अशा वेळेस भांडवल खात्याची त्याची शिल्लक डॅडॅस खात्याला स्थलांतरित होते, तर त्याच्या कर्ज खात्याला स्थलांतरित होते. निवृत्त भागीदाराचा पैसा आपल्याला माहित आहे, निवृत्त भागीदाराची रक्कम त्याच्या कुठे पाठवली जाते, कर्ज खात्याला पाठवली जाते. त्यामुळे चौथ्याचं उत्तर आहे अ. त्यानंतर पाचवं, उत्पन्न खर्च खाते हे डॅडॅस खाते आहे, त्याचं उत्तर असेल नामदारी खाते. कारण कोणतेही खर्च आणि उत्पन्न येणारे खाते कोणते असतात, तर नामदारी खाते असतात. ठीक आहे ना. उत्पन्न खर्च खाते हे नामदारी खाते आहे. वैयक्तिक खात्यामध्ये व्यक्तींचा समावेश होतो, वास्तविक खात्यामध्ये संपत्त्यांचा समावेश होतो, परंतु नामदारी खात्यामध्ये उत्पन्न व खर्चांचा समावेश होतो, म्हणून त्याचं उत्तर आहे नामदारी खाते. इथे देखील 5 पैकी 5 मार्क कोणाला पडलेत बघा, अ मध्ये 5, ब मध्ये 5 आणि क मध्ये 5. जर 15 पैकी 15 पडले असतील तर कमेंट करून सांगू शकता. त्यानंतर शेवटी ड बघा, ड मध्ये शब्द समूह विचारलेले आहेत, म्हणजे एक त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्याचं तुम्हाला एका शब्दात उत्तर सांगायचं आहे. पहिलं काय दिले बघा, टॅली ही संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर जे आहे हे डॅडॅस प्रकारात मोडते, त्याचं उत्तर आहे व्यापारी प्रकारात. म्हणजे टॅली ही व्यापारी आहे की अव्यापारी आहे, तर जे लोक व्यापार करतात ते टॅलीचा वापर करतात, त्यामुळे ही टॅली कशी आहे, व्यापारी प्रणाली. ठीक आहे, किंवा व्यापारी प्रकार आहे. दुसरं बघा, भागीदारामध्ये लिखित करार किंवा लिखित असलेला करार म्हणजे काय, तर भागीदारीचा करार किंवा भागीदारीचा लिखित करार म्हणजेच भागीदारीचा करार. भागीदारीचा करार भागीदारी संस्थेमध्ये जो करार केला जातो तो करार म्हणजेच काय, तर भागीदारीचा करार. तर पहिल्याचं उत्तर आहे व्यापारी, दुसऱ्याचं उत्तर आहे भागीदारीचा करार. तिसरं बघा, अशी संपत्ती जिचे सहजपणे रोखीत रूपांतर करता येते. सहजपणे, ठीक आहे ना. कशामध्ये, रोख पैशामध्ये त्याचं काय करता येतं, रूपांतर. तर अशा संपत्तीला कोणती संपत्ती म्हणतात, तर त्याला चल संपत्ती म्हणतात. चल संपत्ती, याला इंग्लिश मध्ये करंट असेट म्हणू शकता. करंट असेट, ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, मृत भागीदाराचे प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती कोण असतो. जर मरणारा व्यक्ती जर गेला तर त्याचा वारसदारच असेल ना, त्याचं उत्तर आहे त्याचा वारसदार. ठीक आहे ना.
मृत भागीदाराचा प्रतिनिधित्व कोण करतो, तर त्याचा कोण करतो, वारसदार. याला कायदेशीर प्रतिनिधी म्हणू शकता, वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधी. ठीक आहे. शेवटी उत्पन्न खर्च खात्याची नावे शिल्लक. नावे शिल्लक म्हणजे काय, तर उत्पन्न खर्च खाता असं आहे. नावे शिल्लक म्हणजे नावे साईडची जास्त, मग नावे साईडची जास्त म्हणजे नावे शिल्लक. मग नावेची जर जास्त फरक या साईडला आला आणि जर फरक या साईडला आला तर त्याला आपण नाव देतो तूट, इंग्लिश मध्ये डेफिसिट. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे तूट. त्याला इंग्लिश मध्ये तुम्ही डेफिसिट म्हणू शकता. तर अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना 20 पैकी 20 मार्क पडलेले आहेत, अ, ब, क आणि ड याच्यात 5-5 फार सोपे ऑब्जेक्टिव्ह आले होते. तर 20 पैकी 20 मार्क जर पडले असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कळू शकता. याच्यामधले जे ऑब्जेक्टिव्ह मी सांगितले ते करेक्ट ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यामध्ये एकही मार्काचं गलत नाही किंवा एकही मार्कात चूक नाही. आपण प्रश्न दुसरा, हे प्रवेशवाला, त्याच्यामध्ये प्रवेश झालाय. या प्रवेशाच्या पूर्ण रोजकीर्द नोंदी, त्याला ऑर असलेला पहिला ऍडमिशनचा आहे, प्रवेशाचा त्याला ऑर असलेला निवृत्त म्हणजे रिटायरमेंट, त्याच्यामध्ये खाते बनवायला सांगितले अकाउंट. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा, हे पूर्ण 7ला 7 प्रश्न आपण प्रत्येक एका व्हिडिओमध्ये एक पार्ट बनवून पाठवत आहात. तुम्ही सर्वजणांनी ते डाउनलोड करून घ्या आणि आपल्याला किती मार्क पडू शकतात याचं आता सध्या कॅल्क्युलेशन करू शकता. सध्या पहिला प्रश्न आपण या ठिकाणी टाकलाय, दुसरा प्रश्न देखील आपण लगेच टाकत आहात. धन्यवाद.